तुकाराम महाराज अभंग 8. तुकोबांना पंढरपूरचं आणि पंढरीनाथाचं अत्यंतिक वेड होतं. त्यांच्या मनाला पंढरीच्या वारीची आणि विठू भक्तीची अतीव ओढ होती. पंढरीच्या वारीत जीवाला निर्मळ आनंदाचा अनुभव येतो. लाडक्या भाविकांना लडिवाडपणे तुकोबा असं म्हणतात, होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. पंढरपूरचे वारकरी खऱ्या अर्थाने मोक्षाचे मानकरी होतात. पण मोक्ष, मुक्ती, वैकुंठ याचं महत्त्व जोपर्यंत पंढरपुरी गेलो नाही तोपर्यंतच असतं. जबवर देखिली नाही पंढरी, तबवरी थोरी वैकुंठीची. धन्य ती पंढरी, धन्य भीमा तीर, आणियले सार पुंडलिके. धन्य तो हा लोक, अवघा देवाचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. भक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या तुकोबांना भक्तीचा व्यापक अर्थ अभिप्रेत होता. भक्ती म्हणजे सर्वात्मक प्रभूशी एकरूप होणं. अशी एकरूपता अतिप्रेमाने शक्य होते. भक्ती म्हणजे कर्मकांड नाही. प्रत्येक प्राणीमात्रात भगवंताचं दर्शन झाल्यामुळे त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणं म्हणजे भक्ती. अशा भक्तीमुळे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची देवाचा पुतळा. भक्ती मार्गात आधी भगवंत जाणता येतो, अनुभवता येतो. भगवंताच्या प्राप्तीची सुलभ वाट म्हणजे भक्तिमार्ग. भक्ती ही वारकरी संप्रदायाची जीवननिष्ठा आहे. भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. या प्रेमामुळे देव आपलासा होतो, त्याच्याशी सोयरीक जुळून येते. अवघं जीवन प्रेममय होणं म्हणजे भक्ती. या भक्तीमुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो. तुकोबा म्हणतात, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्ट वेल. ऐसी परस्परे घडेल प्रीत जेथे. संत संगतीमुळे तुकोबा भक्तीच्या एक एक पायऱ्या ओलांडत ज्ञानी झाले. तुका आकाशा एवढा कसा आणि कधी झाला हे त्यांच्या सकट कुणाला समजलं नाही. ते असं म्हणतात, तुका म्हणे मी सगळाच विरालो, विठ्ठलची झालो दर्शनाने. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वांकार. तुकोबांच्या मनाला नित्य पंढरपूरची आस होती. माझं माहेर पंढरी आहे बिवरेच्या तिरी, असं म्हणताना त्यांना विलक्षण आनंद वाटतो. या पंढरीत परब्रह्माची भेट होते. अवघं पंढरपूर म्हणजे तुकोबांचा आनंद आहे. पंढरीच्या वाटेवर आनंदाच्या राशी बरसतात. नामघोष करत पंढरीच्या वाटेने जाताना आपल्याला संत भेटतात. त्यांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मुक्ती मिळते. तुकोबा सांगतात, जाता पंढरीच्या वाटे, काय वर्णू सुखा मग. घडे लाभ लक्ष कोटी, परब्रह्म येईल भेटी. नाम गर्जत येई संत, त्यांच्या दर्शने होई जे मुक्त. जो अलक्ष ब्रह्मादिक, आला सन्निध तुका म्हणे. जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचं सुख आणि वैभव अनुभवलं पाहिजे. कारण आपल्यासारख्या दीन दुःखी लोकांवर मायेची शाल पांघरण्यासाठी तो विठुराया 28 युग होऊन गेली तरी पुंडलिकाच्या विटेवर उभा आहे. पंढरपूरची विठूमूर्ती म्हणजे चैतन्याची मूस आहे. तिच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मन निर्मळ, शांत आणि आनंदी होतं. विठू दर्शनाने सगळा अभिमान गळून पडतो.
अहंकाराला मरण येतं. विठुराया आपल्या डोळ्यातली बाहुली होऊन जातो. लक्षावधी भक्तांचा पंढरीचा विठोबा सोयरा आहे. आपला सोयरा भेटावा या ओढीने पाऊले चालती पंढरीची वाट. या वाटेने पंढरीत ते विठुदर्शनाला जातात. विठुदर्शनाने सुखावतात आणि जीवनात धन्य पावतात.